नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदम स्वागत आहे. आणि आता आपण खूप दिवसांनी भेटतोय. तर ॲक्च्युली आम्ही जस्ट आता आलो आहे मोरबे गावामध्ये. तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर आम्ही जस्ट विचार केला की आपल्या ज्या रानभाज्या वगैरे आहेत तर त्यातली कुठे म्हणजे कोणती रानभाजी वगैरे भेटते का, तर ते आपण जस्ट चालले तिकडे शोधायला. तर आता इथून मोरबेवरून आम्ही निघालो आहे आणि इथे पुढे एक खैरवाडी गाव आहे. तर तिथे आपण जाऊन बघणार आहोत आपल्याला जी रानभाजी आहे तर ती आपल्याला मिळते का. तर आपला हा जो आजचा जो व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की रानभाजी पाणी खूप वाढलं. देखिए अपनी इज्जत देख रहे हो क्या? इस बार तुम्हारा ब्लॉग क्वालिटी वाला आएगा, समझ रहे हो क्या तुम? आता ॲक्च्युली आपल्याला जायचं आहे इथे राईट साईडला. कारण जर लेफ्ट साईडला जर आपण गेलो ना तिकडे आपल्याला जो आपला मोरबे डॅम आहे तर मोरबे डॅम आपल्या इकडे समोर आहे. आणि जर राईट साईडला आपण गेलो जिथे लिहिलेलं आहे की मुक्काम खैरवाडी पोस्ट मोरबा तालुका पनवेल, तर त्या साईडला जर आपण गेलो तर तिकडे आपल्याला खैरवाडी साईडला आपल्याला जायचं आहे. डॅमचं पाणी येतं. इकडे पण खूप सारे फार्म हाऊस वगैरे भेटले असतात आपल्याला. ओके, तर आता ॲक्च्युली आपण पोचलो आता खैरवाडी गावामध्ये आपण पोचलो आहे. आणि बाईक जी आहे बाईक आपण तिथे लावले. तर आपण जे बघू शकता की हा जो रस्ता आहे ना तर तो रस्ता थोडासा खराब आहे. तर त्याच्यामुळे आम्ही बाईक तिथेच लावले आणि आपल्याला जायचं आहे. आता हा जो टॉवर आहे ना तर तिकडे आपल्याला जायचं आहे. तर आपण बाय वॉक जाऊया. देशो इकडे बघ. ओके, आता आपण जिथे जस्ट आलो आहे ना तर त्याचा मी तुम्हाला एक नजारा दाखवतो. तुम्ही नजारा बघा, एकदम अप्रतिम नजारा आहे हा. बघा गेला ना रेनबो, गेला आहे त्या साईडला रेनबो पण दिसतो. सो नमस्कार मित्रांनो, आता जस्ट आपण फायनली आपण पोचलो आहे ज्या ठिकाणी आपल्याला यायचं होतं आणि ज्या ठिकाणी आपल्याला माहीत होतं की तिकडे आपल्याला जी रानभाजी हवी आहे तर ती आपल्याला भेटेल. तर आता जस्ट आम्ही आलो आहे. तर त्याच्यामधलीच एक रानभाजी आहे जी तुम्हाला माहीत असेल. आता तुमच्याकडे जर त्या भाजीला काय म्हणतात ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. पण आमच्याकडे तिला टाकल्याची भाजी असं म्हणतात. तर मी तुम्हाला दाखवतो. आता हा बघा, आता हा जो आहे आता ही आहे टाकल्याची भाजी. पण जर असं जस्ट बघायला गेलं ना ती पूर्ण एकदम हिरवी म्हणजे असं हिरवी झाली तर त्याला आपण आपल्याकडे म्हणतो की भाजी जून झालेली आहे. ओके, तर आपण ही भाजी न घेता तर इकडे आपण बघू शकता ही आता ही जी आहे आता ही
एकदम कवळी भाजी आहे, म्हणजे एकदम कवळी पानं आहेत, तर ती आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. तर मग ही आपण असं डायरेक्ट मुळासकट आपण ही रानभाजी घेऊया. विशू हे बघ, अशी एकदम बारीक असते ना, अशी हे बघ, अशी घ्यायची. हे घे काढल्या. काढल्या? अरे वा 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 वा. अजून ओके, छान छान छान. इकडे पुढे जाते थोडी. नको 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 बाबा, आपण इकडेच काढूया, जवळ जवळ. ओके. आणि तर आता जस्ट आपली दुसरी एक रानभाजी आहे, ठीक आहे. तर त्याला म्हणजे आमच्या कोकणामध्ये तिला काटला असं म्हणतात, काही ठिकाणी त्याला कंटोळे वगैरे असं म्हणतात. तर तुमच्या भागामध्ये त्यांना काय म्हणतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. तर मी तुम्हाला जस्ट दाखवतो ते काटला किंवा कंटोले कसे असतात ते. आता जस्ट मला एक सापडलं आहे, तर आपण आणखीन शोधण्याचा आपण प्रयत्न करू. तर आता ही त्याची वेळ आहे, तर आपल्याला तो एक छोटासा एक सापडला आहे, ठीक आहे. तरी पण तो आपण घेऊया. आणि ह्याचा म्हणजे तुम्ही ते कशा प्रकारे वगैरे आपण बनवू शकतो ना, ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. चला तर. ओके. सो मित्रांनो बघा, ॲक्च्युली काय माहिती आहे, आपल्याला सवय नाही आहे. ओके. तर आम्ही थोडीफार ही टाकल्याची भाजी जी आहे ना, ती आम्ही जमा केले. आणि बघू शकता की एवढे जे कंटोले किंवा काटला जे आहेत ते आम्ही जमा केले. आणि ह्याच्यामध्ये थोडीफार जी कोकणामध्ये आहेत ना, ही कुड्याची जी पानं असतात, तर त्याच्या ज्या ह्या शेंगा असतात ना, तर ह्याची पण ती भाजी बनवतात. तर त्या पण आम्हाला थोडेफार भेटले आहेत. तर ह्याच्यामध्ये आमचं तर भागून जाईल. ओके. तर ही आपली जी होती आजची जी रानभाजीची व्हिडिओ होती, टाकला, कंटोले आणि आपली कुड्याची ज्या भाजी